उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमधून राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा निघाली आहे। त्यांच्यासोबत त्यांना पाठिंबा देण्यासाठी पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधीही यात्रेत सहभागी झाल्यात। यावेळी न्याय यात्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याचे दिसते। किल्ले रायगडावरून शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले। त्यांच्या पक्षाच्या नवीन तुतारी चिन्हाचं रायगडावर अनावरण करण्यात आलं। शरद पवार गट आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुतारी घेऊन रिंगणात उतरणार आहे। त्यामुळेच पवारांनी आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रायगडावरूनच तुतारी चिन्हाचं लॉन्चिंग केलं। शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंनी अजित पवारांची भेट घेतली। पुण्याच्या सर्किट हाऊसमध्ये पाणी प्रश्नाबाबत बैठक बोलवण्यात आली होती। या बैठकीला गेल्याची माहिती सुप्रिया सुळेंनी दिली। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। कल्याणनंतर आज राज ठाकरे डोंबिवलीत दाखल झालेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते मनसेचे पदाधिकारी, शहराध्यक्ष, विभागाध्यक्ष, शाखाध्यक्षांशी संवाद साधतील। डोंबिवलीतल्या गणेश मंदिरात राज ठाकरेंनी दर्शन घेतलं। कल्याण शहरातील पत्रेपूल परिसरातून मनसेनं भव्य बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं। यात शेकडो दुचाकी सहभागी झाल्या। या रॅलीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित होते। जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात येतोय। जळगाव टी पॉइंटवर मराठा आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात केली। संभाजीनगरहून सिल्लोड अजिंठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जळगाव टी पॉइंटवर रास्ता रोको करण्यात आला। यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत। नांदेड जिल्ह्यातील सर्वच प्रमुख मार्गांवर मराठा समाजानं रास्ता रोको केला। त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। वाहनांच्या मोठ्या संख्येने लागलेल्या रांगा लागल्यात। नांदेडकडे येणारे जाणारे रस्ते आंदोलकांनी रोखून धरलेत। सोलापूरमधल्या मंगळवेढा महामार्गावर मराठा समाजानं रास्ता रोको केला। मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात भगवा झेंडा आणि भगव्या टोप्या घालून मराठा बांधव रस्त्यावर उतरले। जरांगेंचा बॅनर समोर आंदोलन करत राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली।